स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, बासुंदी, लस्सी, पेंड्याचं विजापूर वे सोलापूर। नमस्कार, लोकप्रधान न्यूज चॅनलच्या सोलापूर लोकसभा फ्लॅशबॅक भाग 6 या कार्यक्रमात स्वागत आहे। गेल्या 5 भागांमध्ये सोलापूर लोकसभेचा इतिहास आपण जाणून घेतला। आता 6व्या भागामध्ये जाणून घेऊया 1989 ला लागलेल्या लोकसभा निवडणुकीत व 1991 ला झालेल्या 10व्या लोकसभा निवडणुकीत सोलापुरात घडलं होतं तो इतिहास। 1989 ते 91 दरम्यान 9व्या लोकसभेचा कार्यकाळ होता। या दरम्यान सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजेच काँग्रेसमधून उमेदवार धर्मण्णा सादुल खासदार म्हणून निवडून गेले। त्यांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार लिंगराज वल्याळ यांचा दारुण पराभव केलेला होता। तर 10व्या लोकसभेत देखील धर्मण्णा सादुल हे पुन्हा खासदार म्हणून निवडून गेले। त्यांनी पुन्हा भारतीय जनता पार्टीचे गोपीकिशन भुतडा यांचा पराभव केला होता। चला तर मग जाणून घेऊया 9व्या आणि 10व्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी सोलापुरातून काय राजकीय घडामोडी घडल्या त्याचा आढावा। लोकप्रधान न्यूज प्रेझेंट सोलापूर लोकसभा फ्लॅशबॅक भाग 6 मध्ये। सोलापूर लोकसभा फ्लॅशबॅक या भागामध्ये आपण जाणून घेऊया लोकसभा निवडणूक 1989 मधील इतिहास। 1989 ला 9व्या लोकसभेचा बिगुल वाजला। या निवडणुकीत सोलापूरमधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आयचे उमेदवार धर्मण्णा सादुल हे खासदार म्हणून निवडून आले होते। त्यांना 2,81,909 इतकी मते मिळाली होती। तर त्यांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार लिंगराज वल्याळ यांचा पराभव केला होता। लिंगराज वल्याळ यांना 1,46,831 इतकी मते मिळाली होती। त्याचबरोबर अपक्ष म्हणून थांबलेले रंगनाथ वैद्य यांना देखील 58,870 इतकी मते मिळाली होती। त्याचबरोबर उत्तम अलदर यांना 4,335, रामचंद्र कासिद यांना 3,278, गंगाराम चौधरी यांना 2,911, हारून वांगीकर यांना 1,156, सुभाष अग्रवाल यांना 896, कुमार गायकवाड भिवा उर्फ गायदनकर यांना 727, सिद्धराम बिराजदार यांना 551, जहांगीर मुलानी यांना 440, संताजी जाधव यांना 394, आकिब दफेदार यांना 222 इतकी मते मिळाली होती। तर 10व्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघातून पुन्हा धर्मण्णा सादुल हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार खासदार म्हणून निवडून आले होते। 10व्या लोकसभेचा कार्यकाळ 1991 ते 96 असा होता। सादुल धर्मण्णा यांना 2,62,623 इतकी मते मिळाली होती। त्यांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार गोपीकिशन भुतडा यांचा पराभव केला होता। गोपीकिशन भुतडा यांना 1,82,533 इतकी मते मिळाली होती। तर जनता दलाचे उमेदवार लक्ष्मण मारुती गायकवाड यांना 32,469 इतकी मते मिळाली होती। कलावती गायदनकर हे अपक्ष उमेदवार 3,854 इतकी मते मिळाली होती। त्याचबरोबर बलभीम बोळकोटे या अपक्ष उमेदवाराला 2,928 इतकी मते, अरुण सासने यांना 1,372, दलित पॅंथरचे उमेदवार शिवाजी रामा गायकवाड यांना 1,333, अपक्ष उमेदवार शरणप्पा फुलारी यांना 1,049, बाळू घिरडे यांना 983, गोविंद झंवर यांना 805, त्रिभुवन शेखदार यांना 784, राहुल सरवदे यांना 657, बालाजी नल्ला यांना 579, मोहम्मद सादिक सय्यद यांना 427, VH मास्टर यांना 397, भगवान उघडे यांना 364, दत्तात्रय मिरजकर यांना 353, दशरथ कोंतम यांना 311, चिदानंद शिवशरण यांना 309, विजय हिंगे यांना 157 इतकी मते मिळाली होती। 10व्या लोकसभा निवडणुकीत तब्बल 14 अपक्ष उमेदवार थांबले होते, त्यांचा पराभव झाला आहे। सलग 2 वेळा 9व्या आणि 10व्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे धर्मण्णा सादुल हे खासदार म्हणून निवडून आले होते। सोलापूर लोकसभा फ्लॅशबॅक हा कार्यक्रम कसा वाटला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर।